थ्री चेअर्सच्या खाऊन तर पहा मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। आज मी आली आहे पुण्यातल्या पल्लवी चिपलकट्टी हिला भेटायला आणि पल्लवीने केलाय राईस रोनी हा प्रकार। राईस म्हणजे भात, रोनी म्हणजे काय तर हेच समजून घेण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बघूया। पण हा व्हिडिओ बघण्याआधी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर माझ्यासोबत आहे पल्लवी चिपलकट्टी। पल्लवी, वेलकम टू माय चॅनल। हॅलो भक्ती। हॅलो। राईस रोनीची खासियत अशी आहे की ऑफकोर्स राईस म्हणजे तांदूळ आहेच ह्याच्यात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात शेवया आहेत। येस, शेवया आणि तांदूळ मिक्स करून हा राईस केला जातो। आणि एक दोन महत्वाचे टिप्स आहेत ह्याच्यात की तांदूळ तुम्ही नॉर्मली जर जुना वापरला तर तो राईस जास्त छान होतो, आणि शेवया या रोस्टेडच पाहिजेत। पांढऱ्या शेवया चिकटतात। सो पांढऱ्या जरी असल्या तरी त्या घरी ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आणि मग तो भात करायचा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं प्रपोर्शन। सो 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी शेवया असेल तर टोटल 2 वाट्या झाल्या, त्याच्या डबल द अमाऊंट पाणी घालायचं। सो पाण्याचं प्रपोर्शन मेन इम्पॉर्टंट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जुना तांदूळ प्रिफरेबली, नवीन तांदूळ हा चिकटतो। सो जुना बासमती तांदूळ प्रिफरेबल आहे। ओके। ते राईस रोनीला लागणारे इंग्रेडियंट्स आहेत। 1 वाटी तांदूळ घेतलाय मी, जो मी धुवून ठेवलाय। नंतर 1 वाटी रोस्टेड शेवया आहेत। एक मीडियम साईज कांदा उभा चिरलेला आहे। हिरवी डब्बू मिरची आहे, पिवळी डब्बू मिरची आहे, लाल डब्बू मिरची, कॉर्न आहे। साधारण 4 ते 5 क्यूब्स आहेत, चीज क्यूब्स किसून ठेवलेत। 2 ते 2.5 टेबलस्पून बटर आहे। लसूण आणि हिरवी मिरची ग्राइंड करून ठेवले एकत्र। मिरपूड आहे आणि मीठ आहे। प्रेशर पॅन मध्ये बटर घातलेलं आहे मी, साधारण 2 टेबलस्पून। लसूण आणि हिरवी मिरची क्रश करून घातली आहे। थोडंसं परतायचं। त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा घालते मी त्याच्यात। तो पण थोडासा परतायचा। तर बासमती तांदूळ जो आपण धुवून ठेवलेला होता तो घालायचा, तो पण परतून घ्यायचा। त्याच्यानंतर या रोस्टेड शेवया ज्या आहेत त्या पण घालायच्या आणि त्या पण परतून घ्यायचा। या भाताची, या राईस रोनीची खासियतच आहे की ह्याच्यात शेवया पण असतात, फक्त राईस नसतो तर शेवया पण असतात। समजा रोस्टेड शेवया नाही मिळाल्या, प्लेन जर मिळाला तुम्हाला, तर तुम्ही ड्राय रोस्ट करून घ्यायचे घरी सेपरेटली। कारण फक्त जर प्लेन व्हाईट शेवया घातल्या तर लगदा होतो थोडाशा भाताचा, त्यामुळे रोस्टेड मिळाल्या नाहीत, प्लेन व्हाईट मिळाल्या तर ते घरी ड्राय रोस्ट करून मग त्या ऍड करायच्या। आता रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम, ग्रीन, हे घालून मग परतून घ्यायचं परत। जर येलो आणि रेड कॅप्सिकम अवेलेबल नसेल तर फक्त ग्रीन घालून सुद्धा बनवू शकतो, करू शकतो आपण हे। कारण बेसिक फ्लेवर किंवा टेस्ट हे हिरव्या डब्बू मिरचीलाच असते। रेड किंवा येलो कॅप्सिकमला तशी टेस्ट नसते, इट इज जस्ट फॉर कलर। सो ते जर अवेलेबल नसतील तर मग फक्त ग्रीन कॅप्सिकम घालून, रादर ग्रीनच मेन आहे, ग्रीन घालून सुद्धा तुम्ही करू शकता। कॉर्न घालूया। हे परतताना जर वाटलं की आपल्याला बटर थोडंसं कमी झालंय असं वाटतंय तर मग ऍडिशनल आपण वरनं पण बटर घालू शकतो। मी अमूल बटर मध्येच करते, बिकॉज अमूल बटरचा जो फ्लेवर येतो तो तेलाला येत नाही। सो नॉर्मली मी फुल अमूल बटर मध्ये करते, पण ज्यांना थोडंसं अमूल बटर थोडं तेल घालायचं असेल तर तसं ते करू शकतात। आता हे सगळं परतून झालं। सो जितक्या वाट्या आपण घेतल्यात, मी आता 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी शेवया घेतल्यात, म्हणजे टोटल मी 2 वाट्या घेतल्यात। सो मी आता 4 वाट्या पाणी घालणार आहे। पाण्याचं प्रमाण हे फार इम्पॉर्टंट आहे याच्यात। थोडं जरी जास्त पाणी झालं तरी त्याचा असा लगदा होतो। त्याच्यानंतर आता आपण त्याच्यात चीज घालणार आहोत। चीज किसलेलं आहे हे। 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी
शेवया, तर त्याला जवळजवळ 4 ते 5 चीज क्यूब्स लागतात. ही जर क्वांटिटी कमी झाली तर अगेन त्याला टेस्ट येत नाही. सो आणि आता किसून का घालतोय आपण पाण्यातच, म्हणजे ते मिक्स होतं. वरून चीज घातलं तर ते भातात जसं मिक्स व्हायला पाहिजे तसं ते होत नाही. त्यामुळे आपण पाणी घातल्यानंतर चीज घातलंय ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यात. आणि मगाशी एक सांगायचं राहिलं, जेव्हा मी बटरमध्ये लसूण आणि हिरवी मिरची घेतली, आता मी ती फक्त स्वादापुरती घेते. तुम्हाला जर त्याची थोडीशी तिखट टेस्ट कोणाला हवी असेल तर ते तुम्ही हिरवी मिरची जास्त ऍड करू शकता. आणि लसूण पण थोडंसं जास्त लागतं, साधारण एक 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या एवढ्या या क्वांटिटीला. ओके, तो आता हे मिक्स झालंय. आता शेवटी आपण मीठ घालणार आहोत, थोडंसं चवीप्रमाणे मीठ. मिरपूड ही मी ग्राइंड करून ठेवली आहे फ्रेश आत्ता. सो बेसिक ह्याचा फ्लेवर जो आहे, स्पायसेस ज्याला आपण म्हणतो, ते मिरपूड आहे आणि बाकी लसूण आणि हिरवी मिरची आहे. अदर दॅन दॅट काही मसाले किंवा स्पाइस असं ह्याच्यात दुसरं काहीच नाहीये. आणि जी बाकी टेस्ट येते ती मी म्हटलं तसं अमूल बटर मेन आणि चीज. आणि मग झाकण लावून त्याला 1 मोठी शिट्टी किंवा 2 छोट्या शिट्ट्या द्यायच्या. भात तयार आहे. येस, तू टेस्ट करून बघ. येस, करते. काय मस्त लागतोय. चीज खूप छान सगळीकडे गेलंय, म्हणजे भाताला चीजचा. येस, म्हणून रेसिपी करताना मी सांगितलं की जेव्हा पाणी आपण घालतो तेव्हाच चीज किसून घालायचं, म्हणजे ते एकरूप होतं भाताबरोबर. कारण वरनं चीज घातलं तर ते सगळीकडे मिक्स होत नाही, तर ते बेसिकली मिक्स व्हायला पाण्यातच चीज किसून घालायचं. हो, आणि शेवयांचा वेगळा स्वाद, प्लस भात छान शिजला गेलाय, मोकळा आहे. आणि कॉर्न, कॅप्सिकम ह्याचं आणि चीज, मिरी ह्याचं सगळ्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप जास्त छान लागतंय. म्हणजे गरम गरम तर छान लागतोच. मगाशी मी चव बघितली गरम याची, तोही छान लागत होता. पण आता थोडा गार झाल्यानंतर हा अधिक मोकळा झालाय. त्याची स्पेशालिटीच ही आहे की बाकीच्या राईसच्या कंपॅरिझन मध्ये हा थोडा जरी गार झाला तरी ह्याची टेस्ट तशीच चांगली लागते. म्हणजे आणि डब्यात पण देता येतो मुलांना हा लंचच्या वेळेस, कारण तो थोडासा ऑब्व्हियसली गार होणार सकाळी केलेला, पण तो तरीही चांगला लागतो. तरीही मुलांना खूप जास्त आवडतो. हो, तो मुलांना डब्यात देता येईल, ऑफिसमध्ये नेता येईल, किंवा अगदी कधीही करता येईल असा हा मस्त भात आहे. खूप छान भात आहे हा, म्हणजे अगदी असं झालंय मला अगदी. हा भात तू कुठून शिकलीस? मी ऍक्च्युली खूप वर्षापूर्वी टीव्हीवर एक कुकिंग शो होता, त्याच्यात हा राईस बघितला होता आणि तो खूप सिम्पल वाटला मला करायला, बनवायला. सो मी ट्राय केला एकदा घरी आणि रेस्ट इज द हिस्ट्री. तेव्हापासून मी आतापर्यंत करताच आलेली आहे. आणि म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणी मला म्हणतात की तुझ्यासारखा होत नाही, रेसिपी जरी ती असेल, सगळं असेल, तरी तो तुझ्यासारखा होत नाही. सो आणि काय होतं, मला मला पर्सनली खूप कुकिंग आवडत नाही. सो मी अशी रेसिपी शोधत असते जे सोपे आहेत करायला आणि ज्या टेस्टी पण आहेत. सो दिस वॉज वन ऑफ द रेसिपी विच आय सॉ ऑन टीव्ही, आणि मग मी तेव्हापासून आतापर्यंत हा आवर्जून करते. म्हणजे झटकन पटकन होतो. एक्झॅक्टली. आणि आजच्या वर्किंग वुमनला अशा रेसिपीज खूप फायद्याच्या आहेत. आणि जे घरी अवेलेबल असतं, आता कॉर्न आणि हे फक्त तुम्हाला आणलं तर बाकी बेसिक आपल्या घरी सगळं अवेलेबल असतं, त्याच्यात करता येण्यासारखा राईस आहे हा. सो नक्की करून पहा आणि पुन्हा भेटू. तोपर्यंत 3 cheers.